नमस्कार भावांनो आणि बहिणींनो, रँकसूत्रा या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व भावांचं आणि बहिणींचं पुन्हा एकदा मनापासून खूप खूप स्वागत. आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा मी मनापासून स्वागत करते. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या 25व्या हप्त्याबाबत महत्त्वाची माहिती जाणून घेणार आहोत. सध्या राज्यातील लाखो महिलांच्या मनात एकच प्रश्न आहे, जुलै महिन्याचा हप्ता नेमका कधी मिळणार आहे. तसेच अनेक महिलांना 24वा हप्ता मिळालेला नाही आहे. यामागचे कारण काय असू शकते आणि पुढे काय करावे याचीही माहिती आपण या व्हिडिओमधून घेणार आहोत. सर्वप्रथम एक महत्त्वाची गोष्ट स्पष्ट करूया. 25व्या हप्त्याच्या तारखेबाबत सरकारकडून अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही. मात्र विविध माध्यमांमध्ये आणि चर्चांमध्ये 15 ऑगस्टच्या आसपास हप्ता जमा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ही केवळ शक्यता आहे, अधिकृत तारीख नाही. आता 24वा हप्ता न मिळालेल्या महिलांबाबत बोलूया. अनेक लाभार्थी महिलांनी तक्रार केली आहे की यापूर्वी त्यांना नियमितपणे हप्ते मिळत होते, पण अचानक पैसे येणे बंद झाले. यामागे सर्वात मोठे कारण म्हणजे पडताळणी प्रक्रिया असल्याचे सांगितले जात आहे. सरकारकडून पात्र लाभार्थ्यांची माहिती पुन्हा तपासली जात आहे. त्यामुळे काही अर्जांची स्थिती बदलली आहे. जर तुमचा अर्ज रिजेक्टेड दाखवत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. तुमचा अर्ज अप्रूव्ह आहे की नाही हे एकदा नक्की तपासा. जर अर्जात काही त्रुटी असतील तर त्यावेळी दुरुस्त करणे महत्त्वाचे ठरू शकते, कारण पडताळणी पूर्ण झाल्यानंतरच पुढील हप्ता जमा होण्याची प्रक्रिया सुरू होऊ शकते. आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ई-KYC. अनेक महिलांचे पैसे केवळ ई-KYC पूर्ण न झाल्यामुळे थांबले आहेत. त्यामुळे प्रत्येक लाभार्थ्यांनी आपली ई-KYC पूर्ण झाली आहे का नाही हे तपासणे अत्यंत आवश्यक आहे. याचसोबतच तुमच्या बँक खात्याचा DBT म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर स्टेटस सक्रिय आहे की नाही हेही तपासा. जर DBT सक्रिय नसेल तर शासनाकडून पैसे पाठवले गेले तरी ते तुमच्या खात्यात जमा होण्यास अडचण येऊ शकते. आता याशिवाय आधार क्रमांक, मोबाईल नंबर आणि बँक खाते एकमेकांशी योग्य प्रकारे लिंक आहेत का नाही हेही तुम्ही तपासून घ्या. जर हे तपासले नसेल तरी पुन्हा एकदा हे सगळ्या गोष्टी तपासून घ्या. जर तुमचा अर्ज रिजेक्टेड असेल किंवा कोणतीही अडचण येत असेल तर जवळचा महिला व बालविकास विभागाच्या कार्यालयात जाऊन चौकशी करा. संबंधित अधिकाऱ्यांकडून तुमच्या अर्जाची नेमकी स्थिती समजून घ्या आणि आवश्यक असल्यास पुढील प्रक्रिया पूर्ण करा. अनेक वेळा तांत्रिक कारणांमुळे ही अर्जाची स्थिती बदललेली दिसू शकते. त्यामुळे अफवांवर विश्वास ठेवत बसू नका. अधिकृत माहिती आणि संबंधित कार्यालयाकडून मिळालेल्या माहितीच अंतिम माना. सध्या सोशल मीडियावर अनेक प्रकारच्या पोस्ट, व्हिडिओज आणि खोटी माहिती पसरली जाते. त्या माहितीकडे दुर्लक्ष करा आणि ज्या कोणत्या यूट्यूब चॅनलवरून किंवा न्यूज चॅनलवरून अधिकृत माहिती भेटते त्याच माहितीकडे लक्ष द्या. जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर माझ्या यूट्यूब चॅनलला रँकसूत्राला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एक नवीन माहिती घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.